महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कलेक्टरांच्या 3 महिन्यांच्या आश्वासनानंतर किसान सभेचा मोर्चा खर्डीतून नाशिककडे परत रवाना। अखिल भारतीय किसान सभा वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेला मोर्चा खर्डी येथे काही काळ मुक्कामी थांबला। शेतकरी प्रश्नांवर झालेल्या सविस्तर चर्चेनंतर जिल्हा कलेक्टरांनी 3 महिन्यांच्या कालावधीत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने हा मोर्चा शांततेच्या मार्गाने नाशिकच्या दिशेने परत रवाना करण्यात आला। मोर्चा खर्डी येथे थांबलेला असताना शेतकरी, शेतमजूर, किसान सभेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव, पीक विमा, वाढते वीज दर, सिंचनाच्या सुविधा आदी ज्वलंत शेतकरी प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले। लाल झेंडे, फलक आणि जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी शेतकरी नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला, कलेक्टरांनी दिलेल्या 3 महिन्याच्या कालावधीत मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। मात्र प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर सध्या मोर्चा शांततेच्या मार्गाने नाशिकच्या दिशेने पुढे रवाना करण्यात आलाय, अशी माहिती किसान सभेच्या वतीने देण्यात आली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सगीर शेख, खर्डी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।